हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत करते आहे. या चॅनलवरचा आपला हा दुसरा ब्लॉग असणार आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. तर आमची सगळी लगबग चालू आहे, सकाळचे सगळे कामं आटोपले आणि बरोबर 8:30-9 वाजता आम्हाला निघायचं होतं आणि मेडचा कॉल आला की आज मी येणार नाही. त्यामुळे 9चे आता आम्हाला 11 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय कल्याणला. आम्हाला जायचं आहे कारण आज फायनल आमची आज सॅटर्डे संडे आहे. या विकेंडला आमची फायनल शॉपिंग झालीच पाहिजे. फायनल म्हणजे जे ड्रेसचा आउटफिट आहे माझा निर्वीचा सेट झालेला आहे, हिच्या पप्पाचा बाकी आहे. आणि मग आमच्या जे काही बँगल्स असतात, टिकल्या असतात आपल्या, त्यानंतर साडी पिन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या छोट्या मोठ्या राहिलेल्या आहेत. हार मी मेशोवरून जे आहेत बघितले, पण मला एवढं बघावं तसे भेटले नाही, सो ते सुद्धा बघायचं आहे. ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि निर्वेचा छान अशा 2 उच्च्या घातल्यात. हाय कर, हाय कर. आणि चला आता आपण जाऊया, त्यामुळे हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. चलो, तर आता आज मेनली आज बाहेर पडायचंय, खूप सारा पाऊस आहे. त्यामुळे मग आता डायरेक्टली कल्याणपर्यंत आम्ही ओल्याने जातो, ऑटो करतो, खुला ऑटो, आणि त्याने जातो. आणि ही बॅग, सॉरी हा थोडंसं दिसत नाही तुम्हाला, दाखवते. तर माझ्या पतिदेवनी काय ग नवऱ्यानी, कारभाऱ्यांनी मला छान अशी ही बॅग आणलेली युरोपवरून. तिचं उद्घाटन आज मी केलंय. आणि आज मस्त मेशोरून ट्राउझर आणला तो, आणि मस्त असं टी शर्ट. हा माझा सगळ्यात कम्फर्टिंग आउटफिट आहे. चलो जाऊया. न्यू तुला काय घ्यायचंय ग मॉल मध्ये? मला ड्रेस. कोणत्या कलरचा ड्रेस? आणि पप्पा तुम्हाला काय घ्यायचंय? मला काही नाही घ्यायचं. रिअली? यस. पण आपण ते तुमच्यासाठी चाललोय असं मला माहिती आहे. बघू, लेट्स सी काय भेटतं. काय भेटतं नाही मंडळी, हे जे तुम्हाला सांगतायत ना हे सगळं उलट होणार आहे. आणि ड्रेस घेऊन येणार आहेत हे तुम्ही, मी आता स्टार्टिंगलाच बोलते व्लॉगच्या, तुम्ही बघा एंडिंग पर्यंत. बघू, आवडलं तर घेईल. आवडलं तर नाही मंडळी, ते बघणारच आहे. आय नो माय हजबंड बरोबर. यस, की मी नाही घेणार ड्रेस, पण आधी गेल्याबरोबर ते ड्रेस बघणार आहेत. पण मला आधी मार्केटला जायचंय, नंतर मग आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत. हा हा ठीक आहे. निर्वीला मॉलमध्ये ते किचन खेळायचं असतं. हॅपी इंडिपेंडन्स डे हॅपी इंडिपेंडन्स डे. आपल्या सगळ्यांना पण म्हणा, व्ह्युअर्सला. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल. काय काय प्लॅन आहे मग सांगा. आज बघूया, आता दिली ना लिस्ट. ती लिस्ट माझी आहे, तुमची काय लिस्ट आहे? माझं काही नाही, ऑन द स्पॉट. काही आवडलं तर, नाही तर नाही. जस्ट कमिंग फॉर यू गाइस, प्लीज नोट दिस पॉइंट व्हाट वी सेइंग. स्लाइडी पण. And look after or at the end of vlog you will see how it will goes. No. लेट्स सी. चला काय बुक करते बोला ना. आज आज काय ग? मंडे. मंडे नाही आहे, इंडिपेंडन्स डे. मग सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. नीट म्हण, मग सगळे हसतील तुला. म्हण हॅपी हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. चलो बाय. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. We crank the AC to 79 and make a little island right here. And there ain't a palm tree. सिंगल फ्रॉक आणि वरती कॅप आहे, पर्स आहे. न्यू पण असं लग्नासाठीच्या हिशोबाने नाही हा चांगला. लग्नाला वगैरे पाहिजे का? हा आवडला मला मला कोण हा पण छान आवडला आहे. मला. मला पण खूप आवडला म्हणून मी साईडला ठेवू. ती लावून बघा ना तुम्ही. तसं नाही करू, फक्त सध्या शिवाय शेवटच काढून लावून बघा. उभी राहा खाली. ते पडेल ना दादा, ते नंतर पडेल. मस्त आहे है ना. मला पण
हा इथं बॉक्स ओपन मध्ये होता. चुडीदार आहे ना एक ओपन मध्ये अजून हो काढतो त्याच्यातले जे ठीक वाटत आम्ही बाजूला काढले ते. हा स्कर्ट टॉप ठेवतो की मध्ये ठेवतो हा ट्रेडिशनल आहे. हा नाही पाहिजे. स्ट्रेचेबल आहे मस्त होतं. नाही बसायला प्रॉब्लेम. किती सुंदर आहे. लग्नाला सांगितलं Papa. 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 Hey, 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 Papa. Hey, नको हा. काय नाही ना कलर कॉम्बिनेशन आता आमचं चालू आहे इकडे मोबाईल दिलाय. निर्वीची माझी सगळी शॉपिंग झाली आहे. आता त्यांची करतोय स्टार्ट. एक साईज मॉलमध्ये इतकी गर्दी आहे आणि गर्दी कोणी फक्त गाईज एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी मी तुम्हाला इथे दाखवते. म्हणजे आम्हाला लकीली आम्ही असं एंटर झालो इथून आणि इथले उठायला लागले आणि पटकन आम्हाला भेटलं. आमचं नशीब आहे ना. हो बघा मंडळी असं असतं. मॉलमध्ये यायची काही एक गरज नव्हती. ही ना किचन खेळायचं होतं, जवळ होतं म्हणून आलो. एवढी गर्दी आम्हाला आता पटकन तिला ते किचन इथं थोडं खातो, तिला खेळवतो, पटकन घरी जातो. आता एक 3 वाजून गेलेत. जर घरी जाईपर्यंत ठेवेपर्यंत 5 तर वाजते. दिवस पूर्ण याच्यातच गेला आज सगळी शॉपिंग झाली. बँगल्स इयरिंग्स राहिले म्हणा, पण ठीक आहे. छान झालं, छान भेटलं आज मला कल्याणच्या मार्केट. मस्त छान वाटत. चला आता पेट पूजा करतो. छान वाटतं. तर खूपच थकून गेलो. 4-5 तास झाले जवळजवळ. हेक्टिक झालं. थोडंसं थकलोय. हा थकलंय त्यामुळे ठीक आहे. कोणती कोल्ड कॉफी पण आहे. तिथं हेच टाईप होतं मला. फोटो दे. चालेल. शेअर बघ मला. आमची शॉपिंग झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता घरी निघालोय. काय म्हणता? बोर होऊन गेले. चला आता घरी जाऊया, चहा पिऊया. मला आता पुढच्या फ्रायडेला निघायचं आहे. आता निर्वीची बॅग मी आताच भरली आल्याबरोबर, कारण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या जसं की कंगवा ठेवणे म्हणा किंवा मग त्या बँगलचा सेट वगैरे, हे सगळं आता काढलं होतं. सर तिची बॅग अगदी 100% डन झाली आहे. फक्त तिचा बॉडी वॉश राहिला, तो फक्त एक आणायचा आहे. त्यामुळे तिचे ते 100% डन झालेली आहे. टॉवेल आणि बॉडी वॉश राहिलेला आहे. आता आमच्या दोघांचे आता जेवढे आमचे कपडे जे झाले ते आम्ही आता टाकतो आहे. बाकी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या रोज टाकता येतील, कारण हा सॅटर्डे संडे आम्हाला एक्स्ट्रा टाइम आहे. नाही तर रोज ऑफिस राहतं, रोजची कामं तर आपल्याला असतात. आणि हा वीक प्रचंड जाणार आहे, म्हणजे बिझी जाणार आहे. कारण माझे भरपूर पार्सल येऊन पडलेले आहेत. घरी जायचे, ते रिटर्न सुद्धा करायचे, शूट करून एडिट करून सगळं काही करायचंय. तुम्हाला माहिती आहे, घरी गेलं तर गावी गेलं तर त्यांनाही आपल्याला टाइम द्यायचा असतो. आणि आपण जर सतत मोबाईल घेऊन बसलो, त्यांना वाटतं काय मोबाईल घेऊन बसला, पण खरं तर त्याचं कारण असं असतं, मोबाईल घेतल्यामुळे काय होतं तर तिथे नसते रेंज, आणि त्यामुळे फक्त 40-50 सेकंडची रील सुद्धा अपलोड व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतात, किंवा वर जा खाली असं होऊन जातं. आणि लॉंग व्हिडिओचं तर तुम्ही विचारूच नका. त्यामुळे मला माहिती नाही गावी गेल्यानंतर माझ्याकडनं व्हिडिओ अपलोड होईल का. एडिट मात्र माझ्याकडनं होईल, पण अपलोड कसं होईल. अनलिमिटेड 5G मारलं तरी पण ते होत नाही. सो बघूयात, आपण 100% ट्राय करणार आहोत. तर आता इथे आमच्या दोघांचा पसारा आहे. निर्वीची हे बघा बॅग डन. कुठे गेली, अरे सॉरी, मी पुढे नेऊन ठेवली. आता ही आमची बॅग घेऊन आली मी. आणि पटापट आता कोणत्या डेला कोणती साडी घालायची किंवा कोणता ड्रेस घालायचा आहे हे फिक्स करून
अरेंज करून ठेवते. बांगड्या वगैरे हे सगळ्या गोष्टी ठेवते, ज्या राहिल्यात गोष्टी आणायच्या. बऱ्यापैकी मी आणलंय, फक्त माझं काय राहिलंय, साडी पिन राहिली. शेवटी ते राहिलंच. साडी पिन माझी राहिलेली आहे, मला ती काय भेटलेली नाहीये. आणि अजून काय राहिलं, साडी पिन राहिली. अजून एक मेन गोष्ट राहिली, आता लक्षात येत नाही. मी ती नोट्समध्ये पटकन नोट डाऊन करून ठेवते, म्हणजे मला लक्षात राहील. आणि बऱ्यापैकी काम आता आवरण्यात आलेत. उद्या भरपूर मला दिवसभर शूट आहे. काही कोलॅबरेशनचे आहेत आणि बाकी तर मेशोचेच आहेत. त्यामुळे मला भरपूर शूट करायचं आहे. त्याचबरोबर गावी जायचं, त्यामुळे यूट्यूबचे लॉंग व्हिडिओ पण करणं तेवढं गरजेचे आहे मेन चॅनलवरती. सो ते सुद्धा शेड्यूल करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पार्लरला पण घरी जाण्याच्या आधी आयब्रो वगैरे करून येऊ म्हटलं, थोडं अप्पर लिप्स वगैरे ते पण करायचंय. बहुत हेक्टिक है भाई, ये वीक बहुत हेक्टिक है, पण बहुत एक्साइटमेंट से भरा हुआ है. कारण मस्त गावी जायला भेटतंय. आणि यस, लग्न म्हटलं म्हणजे या वर्षी काय झालंय की माझ्या सासरी सुद्धा लग्न आहे आणि माहेरी सुद्धा लग्न आहे. त्यामुळे दोन्ही फॅमिलीचे सगळे पाहुणे एकत्र येऊन सगळे ओळख भेटीगाठी होणार आहे. आणि सासरी मेनली माझं लग्न झाल्यानंतर पहिलं मी मॅरेज अटेंड करते आणि पहिल्यांदाच लग्न होते म्हणजे माझ्या सासरी माझं लग्न झाल्यानंतर, आणि माहेरी सुद्धा. सो खूप एक्साइटेड आहे आणि एन्जॉय सुद्धा करायचं. कारण आता मुली सुद्धा थोड्या, माझी पण आणि ताईची पण मुलगी आता 4-4 वर्षात झाल्या. फक्त आणि रडायला नको, पण दोघी भांडणं पण करतात. त्यामुळे होपिंग फॉर बेस्ट. नवरीच्या उजव्या साईडला एकीला बसवायचं, डाव्या साईडला एकीला बसवायचं आणि एन्जॉय करायचं आहे. आणि पुन्हा पुन्हा एक क्षण येत नाही जेव्हा स्वतःचं मॅरेज असतं, तेव्हा इतकं एन्जॉय होत नाही. कारण की आपल्याला असं लाजावं लागतं, हे करावं लागतं. माझ्या लग्नात तर मी एवढी काही लाज नाही, कारण माझ्या स्वभावातच नाही लाजणं. मला म्हणायचे जिजू, मला आठवतं एंगेजमेंटच्या दिवशी मला जिजू म्हटले होते, थोडं लाजणं बाई नवरीसारखी. नाही होत, स्वभावच नाही येतो. पण आता फुल एक्साइटमेंट आहे, एन्जॉय करायचंय. त्यामुळे बिनधास्त. जेव्हा स्वतःचं लग्न असतं तेव्हा आपल्याला फक्त ते हे सगळं असतं, पण जेव्हा आपलं होऊन गेलेलं असतं आणि नंतर मग बाकी ज्यांचे असतं तेव्हा मस्त एक्साइटमेंट असते आणि एन्जॉय सुद्धा भरपूर होतो. आणि जेव्हा बिफोर म्हणजे लग्नाच्या आधी घरामध्ये कोणतीही मॅरेज असली तर तेच राहतं, थोडंसं ऑकवर्ड होतं. ऑकवर्ड म्हणजे काय मी सांगते, 10वी-12वी झालेली असली किंवा आपण डिग्रीला असलो तर लग्नामध्ये जास्त करून आपल्याला फक्त लोक बघत असतात, ही नवरी आहे का तुमच्या घरी. आणि ते जे नर्वसनेस असते ना ती वेगळी असते, की हे काय विचारतायत, म्हणजे नाही का, असं फुल्ली एन्जॉयमेंट नाही होत. पण लग्न झाल्यावर कोणतंही लग्न असलं ना फुल्ली एन्जॉयमेंट होते. कोणाकोणाला हे वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. चला पटापट आम्ही भरून घेतो आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर चला, आता आमची पॅकिंग वगैरे डन झालेली आहे. आणि पॅकिंग नंतर जे काही पसारा होतो ना मंडळी, काय सांगू तुम्हाला. आता मेड उद्या पण मला नाही वाटत येईल म्हणून. आणि सरांचं इकडे काम चालू आहे, कारण त्यांना जरा आहे थोडंसं वर्कलोड जास्त. आणि आता किती वाजले, 10 वाजले तरी मॅडम झोपायचं नाव नाही घेते. आणि तिला ऑटोमध्ये डुलक्या येत होत्या. आणि यस, व्लॉगच्या स्टार्टिंगला मी काय बोलली होती की आम्ही शॉपिंगला चाललो, निर्विसन माझं घ्यायचं आहे. आणि हे काय बोलले होते की नाही मला भेटलं तर हे होईल. पण सरांना त्यांचा ड्रेस भेटला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? आता भेटला तर घेतला, असं काय एवढं काही ठरवून नव्हतं गेलं. आणि त्याच्या पण एक छान गोष्ट म्हणजे ती जर आम्हाला लग्नाच्या दिवशी तो ड्रेस घालायचा आणि त्या दिवशी जर आम्हाला आठवली तर त्या व्लॉगमध्ये आम्ही नक्की शेअर करू. पण आज शेअर करण्यात त्याचं काही हे नाही, म्हणजे कारण ते घातल्यानंतरच खरं तर ते बरोबर स्टोरी तुम्हाला कळेल. पण ड्रेस मला तर छान मीन्स वाटतो आहे आणि मलाही आवडला. सो नेहमीच आपण नाही का, आपल्याला भरपूर ऑप्शन असतात पण बिचारे यांना नसतात. म्हणजे यांना पण असतात, पण कुठेतरी कम्फर्ट पण खूप गरजेचा असतो. आणि जेव्हा आपल्याला लहान मुलं असतात तर तेव्हा मग कसं असतं, त्यांना मेनली आम्हाला सांभाळावं लागतं. आणि निर्वीचं असं आहे की बाहेर जर खूप सगळे अननोन पर्सन असेल तर एक तर तिला मी लागते आणि माझ्यापेक्षा जास्त तिला तिचे पप्पा लागतात. आणि त्यामुळे मग तिला पण सांभाळणं राहतं, नाही का. हो बरोबर. Yes. तर मग काय काय लग्नात काय काय मजा येणार ना. बघू आता काय. यांच्या साईडचं पहिलं लग्न आहे. मज्जापेक्षा खरं सांगू का, जेव्हा तुम्हाला लहान मुलं असेल ना, कोणाचं लग्न असो काही असो, काहीही मजा होत नाही. ऑनेस्टली सांगते, बरोबर आहे की नाही. बरोबर. तो लहान आणि स्पेशली जर ते 3 वर्षाच्या आतले असेल ना, मग तर बघायलाच नको. बिलकुल नाही एन्जॉयमेंट होत. म्हणजे तुमचा ड्रेस काय काय ते काही तुम्हाला घेणं राहत नाही. तिकडे वरमाला चालू असते तरी पण आपल्याला बाळाकडे बघावं लागतं आणि तीच आपली मेन प्रायोरिटी असते. आणि त्यामुळे आपलं फंक्शन पण एन्जॉय होत नाही. त्यामुळे आमचं एक खूप चांगलं झालं की आमची मुलगी 4 वर्षाची झाली आणि त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये फंक्शन होतोय आणि आम्ही चांगलं अटेंड करू शकू. कारण आता ती चालते वगैरे, तर मग कसं किती नाही म्हटलं तर मुलांना थोडंसं समजावलं तर त्यांना ते समजतं, नाही का. हो.
त्यामुळे वी आर व्हेरी मच एक्सायटेड. सो लेट सी काय होणार आहे. तसं तर आम्ही हळदीला नाही आहोत आणि मेहंदीला सुद्धा नाही आहोत, त्यामुळे थोडंसं हे आहे. पण आपलं पुढे रक्षाबंधन आहे, माझ्या बहिणीची म्हणजे माझ्या काकाच्या मुलीची सुद्धा एंगेजमेंट आहे, त्यामुळे आम्हाला मॅरेज सुद्धा अटेंड करायची, एंगेजमेंट सुद्धा अटेंड करायची आहे. आणि त्यामुळे ते पूर्ण आम्हाला त्यामध्ये सुट्ट्या सुद्धा व्यवस्थित मॅनेज करायच्या आहेत. त्यामुळे आम्हाला हळदी आणि मेहंदीला जाता येणार नाही. आम्ही नानमुखाच्या दिवशी जाणार आहोत आणि खूप एक्साइटिंग व्लॉग्स तुमच्यासोबत येणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज स्टे ट्यून करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. Yes. चलो गुड नाईट. आता आम्ही पण झोपतो, Bye. खूप थकलोय आज. आणि यू बाय कर. बाय. मॅडम आहे त्या, टीचर आहे, टीचर. आणि बघा बँगल्स वगैरे सगळ्या काढल्यात. आता मी पॅक करत होते त्यामुळे बँगल्स वगैरे काढल्यात. आणि ती टीचर खेळ, तिला प्रचंड आवडतं टीचर खेळायला. चला तर मग भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.